सकाळपासून जी माझ्यामध्ये किडा होता की मासा पकडायचा आहे मला, तो आता कुठेतरी मिटताना दिसत आहे. आम्ही नदीच्या किनारी आलेलो आहोत. आता त्यांना त्यांच्यासाठी खायचं पेज हुडकायचं आहे. ते आमचे सचिन सर सर्व आम्हाला गाईड करतात. हा माझा तुम्हाला माहिती मित्र आहे सचिन सरांचा भाऊ बारका, तो पण आमच्या बरोबर आलेला आहे. हे बघू शकता तुम्ही किती मोठी नदी आहे. तिथं आता आम्हाला मासे पकडायचे आहेत. ब्लॉक चालू आहे ब्लॉक. मिनी जंगल मध्ये आले का वाटायला लागले. आता कुठेतरी फील यायला लागली की मी आता बेअर गिल्सचा टक्कर देऊ शकतो आयुष्यामध्ये. कुणाला? बेअर गिल्स. लय बोलला. कांटे बघू शकता तुम्ही. आप देख ही सकते हो कितने बड़े बड़े कांटे इधर. थोड़ी देर में ये देखिए अभी खोदा खोदी चालू हुई है इधर. एक बार दिखाओ भैया जी इधर. दाखव कुठे आळे. लीची. ये देखो दैट्स कॉल्ड दानव. दानव ना. ये हमको खड्डे में से निकालने हैं अभी. एक एक खड्डे में डालने. मासा कधी काय होत्यात काय बाय सचिन भाऊ. एक मच्छी की कीमत तुम क्या जान लो देखने वाले बाबू. कशाचं मंदिर आहे हा. महादेवाचं आहे काय. तुलाच का म्हणतात हा. कारण तुझ्यातले गुणच तसे आहेत. सचे चीज बर्गर पिझ्झा सँडविच कोल्ड कॉफी आणखी काय. माझा पहिला मासा. अरे गळाला लावून जरा काढायचा होता फोटो रे. वेळ झाला खूप आम्हाला, कारण खूप वेळ झाला तुम्हाला कळलं नाही काय बोललो. पण कसं आहे आता मागासपासून आम्ही माशाला जाळं टाकलेले आहे तिकडच्या साईडला, पण तिकडं खूप पाऊस चाललाय त्याच्यामुळे आता मासे किती वर येत नाहीये. सचिन सर, मी आणि त्यांचा भाऊ आणि माझा मित्र शुभम, ते आम्ही चौघ जण असं बिनकामाचं पडलेलं आहे आता असं ह्या घडीला. घरात सकाळ सकाळ शिवे खाऊन आलोय मी, कारण मला मच्छी पकडायची होती. माझ्या अंगातला किडा मला जिरून घ्यायचा होता आणि तो जिरला का तो वाटायला लागलाय. पण मासे पण चांगले पकडलेत आम्ही. थोड्या वेळी तुम्हाला दाखवणार आहे मी. बघू शकता की किती पाऊस चालू आहे. एका देवळामध्ये बसलोय आता आम्ही. घनदाट जंगल असं आजूबाजूनी सगळा परिसर आहे इकडच्या साईडला. पण मजा येते काय की असं काहीतरी आपल्या जीवनात घडलं पाहिजे की एक वेगळी क्रिएटिव्हिटी ऍक्टिव्हिटी अशी केली पाहिजे आपण. त्यामुळे आम्ही आज माझे मी ब्रश घासता माझ्या डोक्यात विचार आला की सचिनकडे जायचं होतं, पण कशासाठी तर मच्छी पकडायला जायचं होतं. त्याच्यामुळं आम्ही शुभमला पहिला फोन केला. शुभम तयार नव्हता झाला, त्याला घरात उचलून कसा तरी आणला. आंघोळ पण नव्हती केली त्यांनी, तरी हा असा उचलला. सचिन भाईला फोन केला. सचिन भाईला म्हणलं घरी थांबा आपल्याला आम्ही येणार आहे तुमच्याकडे. सचिन भाईंनी आमच्यासाठी खूप मोठे ऑर्गनायझेशन केले या सगळ्या माहोलमध्ये आता सध्याच्या. आणि सगळ्यात जास्त ह्या भावाचं थँक्यू. हात तरी भेटू. सगळ्यात थँक्यू ह्या मोठ्या बारक्या भावाचं, कारण कसं ह्यांनीच आम्हाला खूप गायडन्स केलंय मच्छी कशी पकडतात हे करायला. सचिन भाईने तर त्यांना थोडंफार आम्हाला सांगितलंय तिथं. त्यांना पण माहित होतं, लहानपणी ते पण जायचे, त्यांचे शिष्यासांनी सांगितले आम्हाला. पण त्यावेळी चिखल नव्हता आणि आता ह्यावेळी चिखल खूप आहे आणि पाऊस पण खूप आहे.